नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2026 मधून शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण ही कर्जमाफी सहजासहजी मिळालेली नाही. यामागे अनेक शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. तसेच यामागे जालना जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा सुद्धा वाटा आहे. 16 दिवसांचा जीवघेणा लढा आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि कोणाला होणार फायदा, पाहूया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी अशाप्रमाणे आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते, त्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळून शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळेल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या योजनेच्या नावामागे आणि अंमलबजावणीमागे एका जिद्दी शेतकऱ्याचा मोठा पाठपुरावा आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील गणेश दगडूबा मंडपे यांनी या मागणीसाठी मोठे आंदोलन केले होते. गणेश मंडपे यांनी 4 सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत सलग 16 दिवस आमरण उपोषण केले होते. त्यांनी पत्राद्वारे मागणी केली होती की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने नवीन कर्जमाफी योजना लागू करून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. त्यांच्या या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासन आणि तहसीलदारांनी शासनाला सकारात्मक अहवाल पाठवला होता. आज जाहीर झालेली योजना ही त्यांच्या याच संघर्षाचा विजय मानला जात आहे. शेतकरी मित्रांनो, 2 लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचे अनुदान या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की कळवा. कर्जमाफीचे अर्ज कधी भरायचे आणि पात्रतेच्या अधिक अटी काय असतील हे जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. मी गणेश दगडूबा मंडपे, सामाजिक कार्यकर्ता, पारडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. या ठिकाणी 4 सप्टेंबर 2024 रोजी पारडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करता उपोषण केलेलं होतं. या उपोषणाचा हेतू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरता होता आणि हे 16 दिवस उपोषण चालून या उपोषणाचा पाठपुरावा शासन दरबारी केलेला आहे. महाराष्ट्राचे त्या काळी सहकार मंत्री म्हणून अतुलजी सावे साहेब व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या सेवेत 8 ऑक्टोबर 2024 रोजी पत्रव्यवहार केला. यामध्ये उपोषण सुटल्याच्या नंतर सांगितलं होतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी करण्यात यावी. आपण 3 लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी ह्या हेतूकरता पत्रव्यवहार होतं. पण आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफी केलेली आहे. या उपोषणकरता शेकडोच्या संख्येने पारडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा होता. परतूर या ठिकाणचे शेतकरी वर्ग असेल, घनसावंगी तालुक्यातले शेतकरी असतील, अंबड तालुक्यातले शेतकरी असतील, तसेच या उपोषणकरता माजी आमदार शिवाजीदादा चोथे यांनी उपोषण सोडलं होतं. तहसीलदार व ADM यांना बोलवून या उपोषणाची दखल शासन दरबारी आज घेण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी करण्यात यावी याकरता मी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारानुसार आज कर्जमाफी झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत
जय जवान जय किसान.